वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. प्रतिकूल परिस्थिती आळंदीमध्ये तरी साधक येऊन इथं राहतात. का राहत असतील महाराज? त्याचं कारण आहे, साधकाचं जे काही आध्यात्मिक पोषण आहे, आध्यात्मिक पोषण आळंदी क्षेत्रामध्ये होतं. ज्ञानोबरांच्या संजीव समाधीच्या द्वारे होतं महाराज. कारण साधकाला भौतिक सुविधेची गरज नाही महाराज. म्हणून किती गोड वर्णन केले, जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षे विषय वेळे मिठी दिदलिया नुठी ताटी ती तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विश्व आहे. ऐक नाही माऊलीचं किती वर्ण 17वेचे स्तन्य देसी अनाहताचा हल्लरोगासी समाधी बोधे निजविसी भुज मनोनी साधका तो माऊली पिके सारस्वत तुझ्या पावली या कारणे मी सावली न संडी तुझी. साधकाला भौतिक वस्तूची गरज नाही आहे. निर्वाहापुरतं ज्ञानोबऱ्या देतातच. ऐक नाही सदरा असेल, धोतर असेल, काय असेल ते असेल, सगळं ज्ञानोबऱ्या देतात महाराज. पण हे भौतिक वस्तूला सुख मिळतं असं नाही. जे साधकाचं आध्यात्मिक पोषण आहे, त्याची जी काही साधना, त्याची भक्ती, त्याचं त्या अंतकरणातलं असणारं जे वैराग्य, भक्ती, वैराग्य, ज्ञान, ज्ञानोबऱ्या पुष्ट करतात. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव देतो वासुदेवाची होतो अखंड वदनी वदेतो. आपण नेहमी ऐकतो आळंदीमध्ये कुणी उपाशी राहत नाही महाराज. आपण ऐकतो नेहमी. प्रातस्मरणीय वैकुंठवासी सद्गुरू श्री मारुती महाराज गुरव त्यांच्या चरित्रातली घटना आहे. संध्याकाळच्या वेळेला 10:30ला शेजारती असते माऊलींची. 11 वाजता प्रातस्मरणीय श्री गुरु मारुती महाराज गुरव समाधीच्या जवळ ध्यान लावून बसले. 10:30-11 वाजता शेजारतीच्या समयाच्या पूर्वकालला एक विद्यार्थी आळंदीमध्ये आला होता. सकाळपासून त्याला काही जेवायला मिळालं नव्हतं. त्याला वाटलं आळंदीमध्ये आता पूर्वीचा काळ खूप कठीण काळ होता, त्याचं वर्णन करता येत नाही. तो साधक आळंदीमध्ये काहीच नव्हतं पूर्वी, मधुकरी नाही, काही नाही, काही नाही. त्याला वाटलं आता काय करावं. म्हटलं आता माऊलींकडे जावं. म्हटले आपण माऊलींना आपली दया येईल म्हटले. आणि कारंजा मंडप आहे ना, त्या कारंजा मंडपामध्ये तो विद्यार्थी, लहान विद्यार्थी जाऊन बसला. माऊलीचं नामस्मरण करू लागला. बाबा प्रातस्मरणीय श्री गुरु मारुती महाराज समाधीजवळ ध्यान लावून बसले होते. समाधीतून आवाज आला. बाबा म्हटले ध्यान लावून बसू नका, बाहेर एक विद्यार्थी उपाशी, त्याला जीव घाला. विठ्ठल विठ्ठल. संत महात्मे ज्या वस्तूला माझं म्हणतात त्यांना आपण माझं म्हटलं पाहिजे. ऐक नाही ज्ञानोबरे माझे वाटले पाहिजे आपल्याला. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा. ऐक नाही संत ज्या वस्तूला माझं म्हणतात त्यांनाच आपण माझं म्हटलं पाहिजे. संसारामध्ये एखादा मनुष्य एखाद्या वस्तूला माझं म्हणतो, त्या वस्तूला इतर जण माझं म्हणू शकत नाहीत. एखादा म्हणतो हे घर माझं आहे, इतर मनुष्य त्याला माझं म्हणू शकतो का महाराज? नाही. त्यामुळे धर्म, नीती, कायदा, व्यवहार प्रतिबंध करतो, आड येतो महाराज. पण संत महात्मे ज्या तत्वाला, ज्या स्वरूपाला माझं म्हणतात त्याला सर्व जगत माझं म्हणू शकतं महाराज. म्हणून संतांनी ज्याचा अंगीकार केलेला आहे त्याचा आपण महाराज सांगतात त्याप्रमाणे आपण केलं पाहिजे. ऐक नाही मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे. संत महात्मे जसं वागतात त्यांची जी काही नीती असते त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. कैवल्याचा पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकांचा माय बाप दरुशने हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानियांचा शिरोमणी, ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गेचा सांगाती ज्ञानोबा माझा. रेड्या मुखे वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. ब्रह्म साम्राज्य दीपिका, वर्णियेली गीतेची टीका, विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप दरुशने हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. गुरुसेवे लागे जाण, शरण एका जनार्दन, त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा
माझा साधकांचा माय बाप दर्शने हरिताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा उदार सोपान निवृत्ती उदार सोपान देवा नमो त्रिभुवन पार्वती नमो त्रिभुवन पार्वती नमो त्रिभुवन पार्वती नमो त्रिभुवन पार्वती जननी देवाची जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरो आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयाचे ने आठवे शब्द सृष्टी आंगवे सारस्वत आगवे जीवे सिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे मने रसवती वळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खून हाताचडे संपूर्ण तत्व बोध श्री गुरूंचे पाय जय हृदय घेऊ सोनी ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिम विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठ्ठल विठ्ठल कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जवाळा ज्ञानोबा माझा साधकांचा मायबाप दर्शने हरिताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा अखंड संजीवन समाधिस्थ महाकैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी भगवान श्री ज्ञानोबरायांच्या संजीव समाधी उत्सवाच्या निमित्ताने भगवंताच्या कृपेने साधुसंतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला भगवती इंद्रायणी मातेच्या तीरेवर प्रस्तुत समयी प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य श्री गोविंद बाबांच्या आशीर्वादाने प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज यांच्या कृपेने दरवर्षी हा भगवती ज्ञानदेवी मंदिरामध्ये हा चाललेला उत्सव आणि त्यामध्ये माझ्या वाटेला आलेली ही सेवा आहे. सेवेला घेतलेला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा असून एकनाथ महाराजांना जो ज्ञानोबऱ्यांचं अप्रोक्ष दर्शन झालं, जे यथार्थ दर्शन झालं, त्या स्वरूपाचं चिंतन नाथ महाराज करतात. विठ्ठल विठ्ठल आज परम भाग्य आहे असला आज आपल्या ज्ञानोबऱ्यांच्या दरबारामध्ये यायला मिळालं. त्यातल्या त्यात हे असणारं आळंदी क्षेत्राचं वैभव म्हणजे भगवती ज्ञानदेवी मंदिर आळंदी क्षेत्राचं असणारे वैभव आहे की नाही. भगवान ज्ञानोबऱ्यांनी नेवासा क्षेत्रामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली, सांगितली की नाही. सच्चिदानंद बाबांनी ती ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्याच ज्ञानेश्वरीचं शिलालेख स्वरूपामध्ये आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोबऱ्यांच्या समाधीजवळच इंद्रायणी मातेच्या तीरावर ज्ञानदेवी जो ग्रंथ आहे, नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकत्रोवी ओवी अनुभवावी, असं सुंदर असं मंदिर निर्माण झालं महाराज आहे की नाही. इथं पारायण करायचं झाल्यावर ग्रंथ घ्यायची गरज नाही, मंदिरात जायचं आणि वाचत राहायचं. विठ्ठल विठ्ठल ज्याला ज्ञानेश्वरी पाठ करायचे त्याला तर लय सोपं झालं आहे का नाही. ग्रंथ बघायचं नाही, वर जायचं आपलं मस्त. ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत, त्या ओव्या मात्र घोकायच्या. पाठांतराच्या दृष्टीनं सुलभत्व झालं, पारायणाच्या दृष्टीनं सुलभत्व झालं. असं असताना कारण ती अक्षरे नव्हती देखा. ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुनाला गी चितकळी का उजळली कृष्णे. ती अक्षर म्हणजे
व्यापक ब्रह्मस्वरूपाच्या साम्राज्यावर बसवणारी हे अक्षर आहेत महाराज, ज्ञानोबरांचे अक्षर आहेत. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, त्या फळाचे महादेव पातले प्रभू. पुण्य पोषले असाधारणे, ते तुझे गुणवानने. देवनी मज उत्तीर्ण झाले आजी. प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री गुरु बाबांनी हे मंदिर निर्माण केलं महाराज. बाबांनी जरी आपला देह ज्ञानोबरांच्या चरणी समर्पित केला तरी मंदिराच्या रूपानं बाबा चंद्र सूर्य अशापर्यंत जिवंतच आहेत. विठ्ठल 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 जोपर्यंत आळंदी क्षेत्रामध्ये जोपर्यंत ज्ञानोबरांची संजीवन समाधी आहे तोपर्यंत हे मंदिर आहे. विठ्ठल विठ्ठल असं महान सामर्थ्य आहे की नाही. प्रातस्मरणीय सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेमधले थोर महापुरुष आहेत महाराज. ज्ञानेश्वरीचं मंदिर आहे. आपण उत्तर हिंदुस्थानामध्ये गेलो तर तुळशी रामायण, तुळशीदास महाराज रामायण लिहिलेलं आहे, त्याचं मंदिर आहे काशी क्षेत्रामध्ये. भगवद्गीतेचं मंदिर आहे, रामायणाचं मंदिर आहे. आणि तसंच आपल्या आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानेश्वरी मंदिर, श्री क्षेत्र देहू क्षेत्रामध्ये जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्याचं मंदिर आहे. हे अत्यंत सुंदर आहे महाराज. भगवंताची असणारी कृपा, भगवंताची असणारी महान शक्ती हे सोपन आहे. ह्या महापुरुषांनी आपला जीव समर्पित केला तेव्हा हे उभं झालं. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे कामरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे. तुका म्हणे कामरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे. उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे कामरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे. उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे. तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. आयुष्य सगळं सेवेमध्ये समर्पित केलं. प्रातस्मरणीय पूजनीय गुरुवर्य बाबांचे कीर्तन आम्ही जोग महाराजांच्या सप्त्यामध्ये ऐकले. अत्यंत गोड कीर्तन करायचं महाराज आहे की नाही. दर्शनाचे प्रशस्ती पुण्य पुरुष आहे की नाही. समाधान प्राप्त व्हायचं दर्शनामध्ये. ज्ञानेश्वरी मंदिर व्हावं म्हणून सगळं शरीर झिजवलं महाराज आहे की नाही. शरीराचा आटापिटा केला, शरीर झिजवलं. आळंदी क्षेत्रामध्ये म्हणजे माझ्या ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये ज्ञानेश्वरीचं मंदिर झालं पाहिजे हे अंतःकरणातली असणारी जी काही भूमिका, हा असणारा हा भावना ते माऊलींपुढं प्रकट केली आणि माऊलींनी ती भावना कळसाला नेली महाराज, पूर्ण झाली. ज्ञानोबरांच्या नगरीमध्ये ह्या महापुरुषांनी आपलं सर्वस्व समर्पित करून हे जी काही ज्ञानदेवी ग्रंथ आहे, भगवती ज्ञानदेवी ब्रह्म साम्राज्य दीपिका, भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरीचं असं सुंदर अशा प्रकारचं मंदिर आळंदी क्षेत्रामध्ये आज आपण पाहतो. आपलं हे असणारं परम भाग्य आहे. या महापुरुषांचे असणारे हे थोरपणा आहे. तुका वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्यांचे नारायण विठ्ठल विठ्ठल. आज इथं किती लोक आहेत पहा. हजारो 2000च्या वर लोक समाज येतो. तरी कोरोनामुळं कमी आहेत आहे की नाही. नाहीतरी सगळं भरलेलं असतं महाराज. कोरोनामुळं कमी आहेत. यावे तेने घ्यावे. कधी या जेवण करा, भजन करा, रहा, सगळं फुकटच. विठ्ठल 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 माऊलींचा असणारा महिमा महाराज, पूजनीय बाबांचा असणारा महिमा आहे. या
आळंदीची वारी करा, जो करील याची यात्रा तो तारील सकळे गोत्रा सकळे कोळे पवित्रा याची दर्शने होती. या ज्ञानोबाच्या दरबारामध्ये या, वर्षातून एकदा तरी या. आपलं दुर्दैव होतं 2 वर्ष आपल्याला वारी नाही घडली, आषाढीची वारी नाही घडली, कार्तिकी नाही घडली. पण आपलं पांडुरंगाची कृपा, माऊलींची कृपा, शांतीब्रह्म गुरुवर्य प्रातस्मरणीय मारुती महाराज कोरेकर बाबा सांगत असतात, नेहमी आपण देवाला करुणा भाकावी, प्रार्थना करावी, देवा हे लवकर संकट दूर व्हावं. आहे की नाही? परत भजन घडावं, परत पाठ सुरू व्हावे, परत कीर्तन भजन चालावं, वारी भरावी. आहे की नाही? ह्या दिंड्या वारकरी बघितलं की चित्ताला समाधान प्राप्त होतं. आहे की नाही? वैष्णव पाहिले, वारकरी पाहिले, भाविक पाहिले, चित्ताला समाधान प्राप्त होतं. अशी असणारी वारी देवाच्या कृपेने आपल्याला प्राप्त झाली. वर्षातून एकदा कार्तिकी वारी करावी. तुकाराम महाराज सांगतात, सुखे करावा संसार न संडावे दोन्ही वार. सुखानं संसार करा पण 2 वार विसरू नका, मंगळवार आणि शुक्रवार. बरोबर आहे का? नाही नाही नाही, मंगळवार शुक्रवार नाही, आषाढी आणि कार्तिकी या 2 वार विसरू नका. आणि ज्ञानोबा यांची जी काही संजीव समाधीची वारी आहे महाराज, जो करील याची यात्रा किंवा निळा मने जानोनी संत येते धावत प्रतिवर्षी. यात्रे अलंकापुरा येते ते आवडते विठ्ठला, पांडुरंगे प्रसन्नपणे दिदले देणे या ज्ञान. आहे की नाही? भूवैकुंठ पंढरपूर हे पंढरीहुनी सोपे, जनाची हरावया पापे, कळीकाळ कोपलिया कोपे न चले अलंकापुर. पंढरपूर पेक्षा जास्त महिमा आळंदीचा आहे. एक वेळ पंढरीची वारी चुकली तर चालेल, पण आळंदीची वारी चुकवू नका. विठ्ठल विठ्ठल म्हणजे पंढरीची वारी चुकली तर चालेल म्हणजे चुकवा असं नाही म्हणायचं मला, बरं का? नाही तर चुकवचाल तुम्ही वारी, तसं नका करू. समजा काय कारणवश पंढरीची वारी चुकली तर चुकू द्या, पण आळंदीला सर्व बाजूला टाकून, ऐक नाही, तुका म्हणे आता सांडून सर्व काम स्मरा राम राम क्षण क्षणा, सर्व कामाचा त्याग करून प्रपंचाचा निराश करून ज्ञानोबांच्या दरबारामध्ये सेवेला आलं पाहिजे महाराज. ऐक नाही, कारण देवाच्या सेवेपेक्षा संत सेवेचं महात्म्य जास्त आहे. अवघा भार वाटे देवा संत सेवा न करिता. देवाची सेवा केली आपल्याला काय ठीक आहे, चांगलं आहे. देवाची सेवा केली तर देवाच्या सेवेचंच पुण्य मिळतं, पण संताची सेवा केली तर संत सेवेचंही पुण्य मिळतं आणि देवाच्या सेवेचंही पुण्य मिळतं. किंवा तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. ज्ञानोबरांची सेवा केली आपण, पांडुरंगाची सेवा होते महाराज. नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. विश्रांतीचे स्थान संताचे माहेर, ते या भूमीवर अलंकापूर. ऐक नाही, असे असणारे आमचे भगवान श्री ज्ञानोबरांची असणारी वारी आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना ज्ञानोबरांचं यथार्थ दर्शन झालं. ऐक नाही, कारण भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभ या गती अनेकाशी. प्रस्तुत अभंगामध्ये वर्णन करणारे श्रेष्ठ आहेत, ज्यांचं वर्णन केलंय ते पण श्रेष्ठ आहेत महाराज. ऐक नाही, विद्वान एव विजानाती विद्वज्जन परिश्रमम नाही वंद्या विजानाती गुरुवी प्रसव वेदना. विद्वान पुरुषालाच विद्वानाची किंमत कळते, श्रीमंताला श्रीमंताची किंमत कळत असते, साधू पुरुषाला साधू पुरुषाची किंमत कळत असते. ऐक नाही, नाहीतर अभक्ताचे गावी साधू म्हणजे काय? एखाद्या नास्तिक लोकांच्या गावामध्ये जर एखादा वारकरी गेला, किंमत राहील का त्याला? नाही राहत. अभक्ताच्या गावी साधू म्हणजे काय? व्याघ्रवाडा गाय सापडेल, वाघाच्या वाड्यामध्ये गाय सापडावी, तसा हा प्रकार अनुभवला येतो. साधू पुरुषाचा महिमा साधू पुरुषांना कळत असतो. नाथ महाराजांना ज्ञानोबराचं यथार्थ दर्शन झालं महाराज. नाहीतर कुणी कुणाचं वर्णन करतं, त्याला काय अर्थ आहे का महाराज? काय अर्थ नाही. सासूबाई जावयाचं वर्णन करत असतात, पण ते यथार्थ आहे का? हो नाही. आई आपल्या मुलाचं वर्णन करते, यथार्थ आहे का? आहे की नाही. आई म्हणते माझा मुलगा म्हणजे सोन्याचा तुकडा आहे, म्हणते सोन्याचा तुकडा. आहे की नाही. पण त्या मुलाला दिवसा कंदील घेऊन बघावं लागतं. ऐक काय सोन्याचा तुकडा आहे? गुरु रे बाबा प्रातस्मरणीय वैकुंठ श्री वैद्य बाबा गोड सांगायचे. असा मुलगा महाराज. वात्सल्य भाव आहे याच्यामध्ये. ऐक नाही, वात्सल्य भाव धारण करायचा आहे. यथार्थ तर काहीच नाही याच्यामध्ये, वात्सल्य भाव आहे.
सासूबाई जावयाचं वर्णन करतात, यथार्थ आहे का त्यामध्ये? काहीच नाही. प्रातस्पणे सद्गुरू मामासाहेब दांडेकर सांगायचे, सासूबाई जावयाचं वर्णन करतात त्यात 99.99% खोटं असतं म्हणजे. सासूबाईने जावयाचं वर्णन केलं, एका आमचे जावई म्हणजे खूप मोठे आहेत म्हणे, खूप मोठे आहेत. कसे मोठे आहेत आहे की नाही? जमिनीवर चालतच नाहीत म्हटले, जमिनीवर चालतच नाहीत म्हटले. लोकांना वाटलं अरे बापरे खूप मोठे दिसतात म्हणे, जमिनीवर चालत नाहीत. काय करतात तुमचे जावई बापा? म्हटले काय नाही म्हणे, एसटीचे ड्रायव्हर आहेत म्हणले. काय त्याला अर्थ आहे का महाराज? त्याला काही अर्थ नाही. हे यथार्थ वर्णन नाही आहे. साधू पुरुषाला साधू पुरुषाचा महिमा कळत असतो महाराज. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना ज्ञानोबऱ्यांचं अपरोक्ष दर्शन झालं, निर्गुण दर्शन झालं आणि सगुण दर्शन झालं, दोन्ही दर्शन झालं महाराज. ऐकलं, श्री ज्ञानदेव योनी स्वप्नात सांगितली मात मज लागी, आजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येवली अलंकापुरी स्थळी काढ वेगी. माऊलींनी नाथ महाराजांना स्वप्नात दर्शन दिलं. कसं दिलं? दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळा बोलत असे, परब्रह्म केवळा बोलत असे, परब्रह्म केवळा बोलत असे. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळा बोलत असे, परब्रह्म केवळा बोलत दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळा बोलत असे, परब्रह्म केवळा बोलत असे, परब्रह्म केवळा बोलत. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळा नाथ महाराजांना माऊलींचं दर्शन झालं महाराज. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळा बोलत असे. सगुण दर्शन आहे ज्ञानोबऱ्यांचं आहे महाराज. आणि निर्गुण दर्शन आहे नाथ महाराजांना ज्ञानोबऱ्यांचं आहे. वस्तू जशी आहे तशी कळणं त्याला दर्शन म्हणायचं. प्रातस्फूर्य वैकुंठवासी गुरुवारी घुलेबाबा सांगायचे, दर्शन शब्दाचा अर्थ काय? वस्तू जशी आहे तशी कळणं. नाहीतर लोक माऊलींच्या समाधीवर डोकं ठेवतात, डोकं ठेवून बाहेर आले रे आले, खिशातली तंबाखूची पुडी खाऊन चोळत बसतात, तिथं मंदिरातच चोळत बसतात. मला माऊली कळाले का त्यांना? नाही कळाले. वस्तू जशी आहे तशी कळणं त्याला यथार्थ दर्शन म्हणायचं. ज्ञानोबऱ्यांचं यथार्थ दर्शन शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना झालं महाराज. निर्गुण दर्शन झालं, सगुण दर्शन झालं. निर्गुण दर्शन कोणतं आहे? ज्ञानदेव सर्वा ठाई, नामा मने सोडाबाई. ज्ञानोबरे सर्वांमध्येच, जसा परमात्मा सर्वा घटे राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, कणाकणामध्ये परमात्मा अनुसूत आहे, तसे भगवान श्री ज्ञानोबरे कणा कणामध्ये व्याप्त आहेत महाराज. ज्ञानदेव सर्वा ठाई ही निर्गुण प्रचिती आहे. आणि सगुण प्रचिती म्हणजे दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, हे सगुण प्रचिती आहे. नाथ महाराजांना हे नाथ महाराजांचं ज्ञानोबऱ्यांचं दर्शन झालं. आणि या प्रस्तुत अभंगामध्ये आवडीचं पद जर कोणतं असेल नाथ महाराजांचं, ज्ञानोबा माझा आवडीचं पद आहे महाराज. आहे ऐका नाही, ज्ञानोबा माझे आहेत. ज्ञानोबा माझा म्हणायला, ज्ञानोबा माझा वाटायला एकनाथ व्हावं लागतं, बहुनाथाला नाही कळत महाराज. ते ऐका नाही, ज्याच्या वृत्तीचा विषय एक झालेला आहे अशा एकनाथांनाच ज्ञानोबा माझे वाटतात महाराज. आपल्याला ज्ञानोबा माझे वाटतात का? हो नाही. हे कुटुंब माझं वाटतं, घर माझं वाटतं, दार माझा वाटतो, मठ माझा वाटतो, आहे का नाही? सगळं आपल्याला अनात्म वस्तू माझ्या वाटतात. पण ज्ञानोबा माझे वाटले पाहिजे आपल्याला, आहे का नाही? ज्ञानोबा माझे वाटत नाही. काय सतत आपण ह्या देहाला माझं म्हणतो, आहे का नाही? देहाला मी म्हणतो, देहाला माझं म्हणतो. काय उदाहरण दिलेलं आहे. कीर्तन संपल्यानंतर लोकांनी चपली सोडलेले असतात तिथं, आहे की नाही? मग कीर्तन संपलं, विठ्ठल जय जय विठ्ठल झालं रे झालं. मग एक ग्रहस्थ आपली चप्पल घ्यायला गेला, चप्पल पायामध्ये घातली, पण ती चप्पल त्याची नव्हती. त्या चप्पलीचा खरा मालक आला, म्हटले बाबा रामभाऊ ही चप्पल माझी आहे म्हणे. मग ती चप्पल त्याची दिली, पण ह्या बाणगडीमध्ये त्याची खरी चप्पल निघून गेली. विठ्ठल विठ्ठल. ज्या
ज्या वस्तूला आपण माझं म्हणतो ती वस्तू नित्य आहे का याचा विचार करा महाराज. ती वस्तू नित्य नाहीच आहे, त्या अनात्म वस्तू आहेत. आपण जड वस्तूला अनात्म वस्तूला माझं म्हणतो. पण शांतीब्रह्म एकनाथ महाराज प्रस्तुत अभंगामध्ये अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा यथार्थ दर्शन नाथ महाराजांना झालं. नाथ महाराज वर्णन करतात, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. संत महात्मे ज्या वस्तूला माझं म्हणतात त्यांना आपण माझं म्हटलं पाहिजे, ऐक नाही. ज्ञानोबरे माझे वाटले पाहिजे आपल्याला. कृपाळू उदार माझा, ज्ञानेश्वर ज्ञानाबाई माझी, अनाथाची माय, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा, ऐक नाही. संत ज्या वस्तूला माझं म्हणतात त्यांनाच आपण माझं म्हटलं पाहिजे. संसारामध्ये एखादा मनुष्य एखाद्या वस्तूला माझं म्हणतो, त्या वस्तूला इतर जण माझं म्हणू शकत नाहीत. एखादा म्हणतो हे घर माझं आहे, इतर मनुष्य त्याला माझं म्हणू शकतो का महाराज? नाही. त्यामुळे धर्म नीती कायदा व्यवहार प्रतिबंध करतो, आड येतो महाराज. पण संत महात्मे ज्या तत्वाला ज्या स्वरूपाला माझं म्हणतात त्याला सर्व जगत माझं म्हणू शकतं महाराज. म्हणून संतांनी ज्याचा अंगीकार केलेला आहे त्याचा आपण महाराज सांगतात त्याप्रमाणे आपण केलं पाहिजे, आहे की नाही. मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे. संत महात्मे जसं वागतात त्यांची जी काही नीती असते त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. माऊलींचं वर्णन नाथ महाराज करतात, कैवल्याचा पुतळा. कैवल्य केवलत्व, अद्वितीयत्व, निर्गुणत्व, असंगत्व, निरुपाधिकत्व, स्वगत सजातीय विजातीय भेद रहित, देशकाल वस्तू परिच्छेद रहित अशी जी ब्रह्म वस्तू आहे तिला केवल म्हणा. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे ती ब्रह्म वस्तूच प्रकट झाली. भूतळा म्हणजे मृत्यूलोकामध्ये प्रकट झाली. निर्गुण निर्विकार ब्रह्म आहे. ब्रह्माला माया उपाधी लागली, ईश्वर भावाला प्राप्त होतं. कुटस्थ चैतन्याला अविद्या उपाधी लागली, जीव भावाला प्राप्त होतं. आणि ब्रह्मचैतन्याला कारुण्य उपाधी लागली, दया उपाधी लागली, संत भावाला प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल. निर्गुण निराकार तत्वच आहे की नाही, परब्रह्म स्वरूपच. कारण ईश्वर स्वरूपामध्ये काही मर्यादा आहेत. परमात्म्याला ईश्वर स्वरूपामध्ये काही मर्यादेचं पालन करावं लागत असतं. ईश्वराला वाटतं की जगाचा उद्धार व्हावा, वाटतं, पण मर्यादा आहे. ज्याचं जसं कर्म असं तसं त्याला फळ द्यावं लागतं. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्, आहे की नाही. जसं आपलं कर्म असं तसा ईश्वर फल देत असतो. ईश्वराला मर्यादा आहेत, म्हणून तोच ईश्वर तेच परब्रह्म तत्व संत रूपानं अवतीर्ण होतं महाराज. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्य
चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. मूर्तिमंत चैतन्य स्वरूप आहे. जी चैतन्य वस्तू सर्वांमध्ये व्याप्त आहे की नाही. आपल्यामध्ये चैतन्य आहे म्हणून आपण आज श्वास घेऊ शकतो आहे की नाही. तुकाराम महाराजांनी गोड वर्णन केलेलं आहे. महाराज देखावी नेत्रे आहे की नाही, डोळ्यानं पाहायचं, कानाने ऐकायचं, हे सगळ्या क्रिया कोणामुळे होतात? चैतन्यामुळे होतात. तो चैतन्य परमात्मा स्वरूप आपल्या हृदयामध्ये व्याप्त आहे. त्याच्यामुळे या शरीरातल्या सर्व क्रिया होतात. आपल्या शरीरातलं चैतन्य निघून गेलं तर लोक म्हणतात राम बोला आता, आता राम बोला आहे की नाही, दिंडे घेऊन जा म्हणतात त्याला. चैतन्य शरीरातलं निघून गेलं आता महाराज. तसं ज्ञानोबा आहे चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. तुम्ही म्हणाल असं कसं होईल? कैवलत्व चैतन्य स्वरूप मूर्तिमंत रूप धारण कसं करू शकेल? प्रगटाला म्हटलेलं आहे की नाही. जन्म वेगळा आणि प्राकट्य वेगळं. जन्मामध्ये कर्म आहे, अविद्या आहे, वासना आहे, संस्कार आहेत. प्रागट्यामध्ये कर्म नाही, वासना नाही आहे की नाही, अविद्या नाही. जन्म वेगळा. आम्हाला जन्माला यावं लागतं. संत महात्मे प्रगट होतात महाराज. जन्मामध्ये स्थूल सूक्ष्म कारण देह आहे, प्राकट्यामध्ये स्थूल देह नाही, सूक्ष्म नाही, त्याचं कारणही नाही महाराज. ज्ञानोबा प्रगट झालेले आहे तुमच्या आमच्यासाठी. 11व्या अध्यायामध्ये किती गोड वर्णन केले. श्रीकृष्णाची कैवल्य उघडे ज्ञानोबा म्हणतात ऐक नाही. श्रीकृष्ण परमात्मा मूर्तिमंत कैवल्य स्वरूप आहे. दिसायला जरी आपल्याला परमात्मा दिसला पण ते साक्षात मूर्तिमंत कैवल्य आहे. तसं ज्ञानोबा जरी आपल्याला मनुष्य दिसले, सामान्य रूपामध्ये दिसले तर त्यांना मनुष्य म्हणता येतं का महाराज? सदेह सच्चिदानंद का नोहावे ते, किंवा ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, माणूसपणाचे भांब लौकिक भागो, आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी. आत्मज्ञान कैवल्य सच्चिदानंद स्वरूप हे संतांचं स्वरूप आहे. नाथ महाराजांना यथार्थ दर्शन झालं, निर्गुण दर्शन झालं. कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. असे ज्ञानोबा आहे जगावर किती कृपा करतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणात साधकाचा माय बाप दरुषणे हरे ताप. माय बाप दरुषणे हरे ताप. साधकाचा माय बाप दरुषणे हरे ताप. साधकाचा माय बाप दरुषणे हरे ताप. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुषणे हरे ताप. 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 आनंदी क्षेत्रामध्ये भगवान ज्ञानोबा विराजमान आहेत. मग साधकांचा मायबाप दरुषणे हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. आनंदी क्षेत्रामध्ये न बोलवता लोक येतात, साधक मंडळी येतात महाराज ऐक नाही. काय येत असतील महाराज? काय गरज आहे का? काय नाही, पण न बोलवता येतात. त्याचं कारण आहे साधकाला पुष्ट करण्याची शक्ती ज्ञानोबांकडे आहे महाराज. जसं कासवेचे बाळ वाडे कृपादृष्टी दुधानाय भेटी अंगसंगे.
कासवीचं जे बाळ असतं, कासवीचं बाळ काय प्रत्यक्ष दूध पाजत नाही महाराज. कासवी जी असते प्रत्यक्ष दूध पाजत नाही, फक्त आपल्या अमृत दृष्टीनं पाहते आणि त्या पिलाला पोषण करते, तृप्त करते. तसे आमचे ज्ञानोबऱ्या संजीव समाधीस्थ आहेत. इथं साधक येतात. बरं, आळंदी क्षेत्रामध्ये काही व्यवस्था आहे असं पण काही नाही महाराज. काही काही मठामध्ये भाडं भरावं लागतं, लाईट बिल भरावं लागतं, मठाचं भाडं द्यावं लागतं. आता आहे परिस्थिती तशी, पण तरी सुद्धा प्रतिकूल परिस्थिती आहे. आता मधुकरी मिळते, पूर्वी मधुकरी मिळत नव्हती. आता सुकाळ झालंय आहे का नाही. रात्रंदिवस आता पंक्तीच पंक्ती आहेत आळंदीमध्ये, आता काही कमी नाही. पूर्वी मधुकरी, मी आळंदीमध्ये इथं बाबांच्या इथं, गोविंद बाबांच्या इथं मधुकरीला येत होतो. विठ्ठल विठ्ठल चपाती बेसन मिळायचं, इथं मधुकरीला यायचो. आता सुकाळ झालेला आहे, प्रतिकूल परिस्थिती आहे आळंदीमध्ये, तरी साधक येऊन इथं राहतात. का राहत असतील महाराज? त्याचं कारण आहे, साधकाचं जे काही आध्यात्मिक पोषण आहे, आध्यात्मिक पोषण आळंदी क्षेत्रामध्ये होतं, ज्ञानोबऱ्यांच्या संजीव समाधीच्या द्वारे होतं महाराज. कारण साधकाला भौतिक सुविधेची गरज नाही महाराज. म्हणून किती गोड वर्णन केले, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धी अनवरत आनंदी वर्षे विषय वेळे मिठी दिदलिया नुठी ताटी ती तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विश्व आहे की नाही. माऊलीचं किती वर्ण, 17वेचे स्तन्य देसी अनाहताचा हल्लरुगासी समाधी बोधे निजविसी भुज मनोनी साधका तू माऊली पिके सारस्वत तुझ्या पावली या कारणे मी सावली न संडी तुझी. साधकाला भौतिक वस्तूची गरज नाही आहे, निर्वाहापुरतं ज्ञानोबऱ्या देतातच आहे की नाही. सदरा असेल, धोतर असेल, काय असेल ते असेल, सगळं ज्ञानोबऱ्या देतात महाराज. पण हे भौतिक वस्तूला सुख मिळतं असं नाही. जे साधकाचं आध्यात्मिक पोषण आहे, त्याची जी काही साधना, त्याची भक्ती, त्याचं त्या अंतकरणातलं असताना जे वैराग्य, भक्ती, वैराग्य, ज्ञान, ज्ञानोबऱ्या पुष्ट करतात. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. आपण नेहमी ऐकतो, आळंदीमध्ये कुणी उपाशी राहत नाही महाराज, आपण ऐकतो नेहमी. प्रातस्मरणीय वैकुंठवासी सद्गुरू श्री मारुती महाराज गुरव त्यांच्या चरित्रातली घटना आहे. संध्याकाळच्या वेळेला 10:30ला शेजारती असते माऊलींची, 11 वाजता. प्रातस्मरणीय श्री गुरु मारुती महाराज गुरव समाधीच्या जवळ ध्यान लावून बसले. 10:30-11 वाजता शेजारतीच्या समयाच्या पूर्वकाल एक विद्यार्थी आळंदीमध्ये आला होता. सकाळपासून त्याला काही जेवायला मिळालं नव्हतं. त्याला वाटलं आळंदीमध्ये, आता पूर्वीचा काळ खूप कठीण काळ होता, त्याचं वर्णन करता येत नाही. तो साधक आळंदीमध्ये काहीच नव्हतं पूर्वी, मधुकरी नाही, काही नाही, काय नाही. त्याला वाटलं आता काय करावं, म्हटलं आता माऊलींकडे जावं. म्हटले आपण माऊलींना आपली दया येईल म्हटले. आणि कारंजा मंडप आहे ना, त्या कारंजा मंडपामध्ये तो विद्यार्थी, लहान विद्यार्थी जाऊन बसला, माऊलीचं नामस्मरण करू लागला. बाबा प्रातस्मरणीय श्री गुरु मारुती महाराज समाधीजवळ ध्यान लावून बसले होते. समाधीतून आवाज आला. बाबा म्हटले ध्यान लावून बसू नका, बाहेर एक विद्यार्थी उपाशी, त्याला जीव घाला. विठ्ठल विठ्ठल म्हणजे आळंदीचा महिमा हा आहे महाराज. साधकांचा मायबाप, आता हे सर्व विद्यार्थी राहतात इथं. यांचे आई वडील इथं आहेत का हो महाराज? नाही, कुणाचेच आई वडील इथं नाहीत. पण तरी सुद्धा विठोबाचे राजे आम्हा नित्य दिवाळी. घरचे लोक आम्हाला फोन करतात, अरे काय दिवाळीला खातो का नाही म्हणे. आपण सांगतो तुम्हाला दिवाळी वर्षातून एकदाच आहे, आम्हाला 12 महिने दिवाळी आहे. विठ्ठल विठ्ठल साधकांचा मायबाप ऐक, दर्शने हरिताप. ज्ञानोबऱ्या साधकांचे मायबाप आहेत. कशी परिस्थिती असो, साधकाला ज्ञानोबऱ्या पुष्ट करतात. जे काही आध्यात्मिक पोषण आहे, आध्यात्मिक पोषण करतात. ते साधना अभंग ठेवतात, त्याच्या कृपा करतात. असो दिटी जयावरी झळके पद्म करू माथा पारुके, तो जीवाची परी तुके महेशची. साधना तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. ज्ञानोबऱ्या साधना आपली सिद्ध करतात महाराज. अन्य क्षेत्रामध्ये जे साधना आपण करतो, अन्य क्षेत्रातल्या साधनेला 12 वर्ष लागतात. 12 वर्षाची अन्य क्षेत्रातली साधना आळंदी क्षेत्रामध्ये अवघ्या 6 महिन्यात होते महाराज. आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोबऱ्या आपली साधना सिद्ध करतात महाराज, तृप्त करतात, साधकाला पुष्ट करतात, त्याचं आध्यात्मिक पोषण करतात. साधकांचा मायबाप दर्शने हरिताप. ज्ञानोबऱ्यांचं दर्शन केलं, मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी
न्याहाळी ज्ञानदेवा किंवा धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी न्याहाळी तो वाहते टाळी वैकुंठ भुवनासी. नाहीतर आता हेच प्रमाण म्हणावं लागणार आहे की नाही. मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता आता नुसतं पाहायचंच आहे, दर्शन नाही डोकं ठेवून आता. किंवा जो याते दृष्टी न्याहाळी आता दृष्टीनं फक्त पाहायचंय आपल्याला. ज्ञानोबरायांना नामदेवराय वर्णन करतात तो वाहते टाळी वैकुंठ भुवनासी. ज्ञानोबरायांची नुसती समाधी डोळ्यानं पाहिली रे पाहिली. मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी सगळं तो वैकुंठ भुवनाची यात्रा करतो असं वस्तुसिद्ध महिमा ज्ञानोबरायांचा आहे महाराज. दर्शने हरी ताप जे काही त्रिविध आधी भौतिक आध्यात्मिक आधी दैविक कुठलाही ताप असो महाराज आहे की नाही. कोरोना झालेला मनुष्य ज्ञानोबरांच्या दर्शनामध्ये मुक्त झाला. विठ्ठल विठ्ठल. अहो भवरोग ऐसेच आहे आणि काय शिल्लक आहे की नाही. जिथं भवरोग जातो तिथं कोरोना जाणार नाही का हो महाराज आहे की नाही. जिथं भवरोग निवृत्त होतो संतांच्या दर्शनामध्ये तिथं कोरोना काय घेऊन बसले आपण. कसलाच रोग असो त्रिविध तापाची झाली बोळवण देखील आचरण वैष्णवांचे किंवा झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी झाली पापा तापा तुटी झाली बापा तापा तुटी दैन्य गेले उठावली झाली बापा झाली बापा झाली बाबा तापा तुटी दैन्य गेले उठावली झाली बाबा झाली पापा झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठाउटी. साधकांचा मायबाप दर्शने हरिताप. ज्ञानोबरांच्या दर्शनामध्ये साधकाचे सर्व ताप निवृत्त होतात म्हणून असे असताना साधकांचे मायबाप आहेत. ज्ञानोबरा नाथ महाराजांना लोकांनी प्रश्न केला साधकांचे मायबाप ज्ञानोबर आहेत पण आम्ही तर साधक नाही म्हटले आहे की नाही. लोकांनी प्रश्न केला नाथ महाराजांना साधकाचं वर्णन करताना साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी अंतर्बाह्य लोलुप्यता काय निद्रे ते जिरावे भोजन करावे परमित. नाथ महाराजांनी तुकोबारांनी वर्णन केले साधक कसा असावा. युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सार नसावी पासर निद्रा बहुभाषण सगळं साधकाचं वर्णन आहे. विवेक वैराग्य समाधी षटक सगळं पाहिजे आहे. कारण लोकांनी नाथ महाराजांना प्रश्न केला महाराज आमच्याकडे विवेक नाही वैराग्य नाही आम्हाला पंचदशी ऐकायला येत नाही विचारसागर आम्हाला कळत नाही आम्ही काय करायचं म्हटले. काळजी करू नका म्हणे तुम्ही ऐक नाही. जरी तुमच्याकडे विवेक वैराग्य नसले तरी ज्ञानोबा फक्त साधकाचेच मायबापात असे असं नाही. ज्ञानोबा कसे आहेत सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा आहे की नाही. कोणी जसा असेल तसा मूड पापी जैसे तैसे आहे की नाही. फोका दुराचारी विषयी आसक्त दुराचारी विषयी फोका दुराचारी विषयी आसक्त दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरते कृपे त्वरित उद्धरते संत कृपे त्वरित उद्धरते. माऊलींच्या दरबारामध्ये कसाही असो भलतिया भावे शरण जाता भेटी पाडे तसे तुटी जन्मव्याधी ज्ञानोबरांचा महिमा आहे. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. माऊलींच्या दरबारामध्ये आपण कोणत्याही भावनेनं जरी आलो तरी माऊली आपला उद्धार करतात महाराज.
लोखंडाचा घन असतो, घन तो परिसावर मारल्यानंतर परिसाचे तुकडे होतात, पण तरी सुद्धा परिस त्या लोखंडाच्या घणाला सोनं करतं महाराज. आगावरी फोडावया लागी लोह मिळो का परिसाच्या अंगी, ज्ञानोबराय बोलतात. तसं माऊलीकडे आपण कोणत्याही भावनेनं या, विरुद्ध भावनेनं या, पण ज्ञानोबराय तुम्हाला मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. सर्व भावे शरण राता भेटी पाणी तसे तुटी जन्मदाधी पाणी तसे तुटी फलदिया भावे शरण जाता भेटी ओढीतच सुटी जन्माव्याधी ओढीतच भलत्या भावे शरण जाता बेटी पाडी तशी तुटी जन्मव्याधी. कोणत्याही भावनेनं आपण माऊलीच्या दरबारामध्ये आलो तरी माऊली आपला उद्धार करतात. सर्वाभूती सुखरूप, सुखरूप आहेत ज्ञानोबराय महाराज. ऐका, संसारामध्ये ज्ञान भिन्न असतं, सुख भिन्न असतं. ऐका, बुद्धी ज्ञान बुद्धीमध्ये असतं, पण मनुष्य सुख विषयामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो संसारामध्ये. पण ज्ञानोबराय आमचे सुख स्वरूप आहेत महाराज. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी, किंवा तुका म्हणे तेथे सुखा काय उणे राहे समाधानी चित्ताच्या. आळंदीमध्ये आलं रे आलं, सगळ्याचा अनुभव आहे महाराज. आळंदीमध्ये आलं की चित्त शांत होतं, समाधान प्राप्त होतं. बघा तुम्ही पुण्याला जाऊन या आणि आळंदीला जाऊन या, पुण्यात गेलं की चित्त विक्षिप्त होतं का नाही, पण आळंदीला आलं रे आलं चित्ताला समाधान प्राप्त होतं महाराज. भूमीचा महिमा असा आहे. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. संसारातले अनंत ज्ञान आहेत महाराज. वकील असेल, वकील जर आजारी पडला तर वकिली कामाला येत नाही, तिथं डॉक्टरकडेच जावं लागतं. डॉक्टरला केस चालवायची असेल तर डॉक्टर की कामाला येत नाही, वकिलाकडेच जावं लागतं. ते ज्ञान मर्यादित आहे. पण आमचं ज्ञानोबराचं ज्ञान कसं आहे, अभंगाच्या 3ऱ्या चरणात ज्ञानियांचा शिरोमणी वंद जो का पूजतानी, वंद जो का पूजतानी, वंद जो का पूजतानी. ज्ञानियांचा शिरोमणी वंद जो का पूजतानी, वंद जो का पूजतानी, वंद जो का पूजतानी. चिंतकाचा चिंतामणी, चिंतकाचा चिंतामणी, ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप, करुषणे हरे ताप, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप, करुषणे हरे ताप, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानियांचा शिरोमणी वंदे जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. आमचे ज्ञानोबरायांचं ज्ञान कसं आहे महाराज, आहे की नाही. ज्ञानोबराकडे ज्ञान किती आहे विचारू नका. ज्ञानोबरांच्या रूपानं मूर्तिमंत ज्ञान प्रकट झालं महाराज. ज्ञानदेव ज्ञान आगरू, ज्ञानदेव ज्ञान सागरू, ज्ञानदेव ज्ञान गम्य, ज्ञानदेव ज्ञान धर्म्य, ज्ञानदेव ज्ञान नेम सर्वथैव पय. असे ज्ञानदेव हाची देव, ज्ञानदेवी धरिले भाव, ज्ञान होईल जीवा सर्व येते संदेह नाही. ऐके ज्ञान चक्रवर्ती तू तो ज्ञानाचीच मूर्ती. ऐके नाही ज्ञानाचा
सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबर आहे ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणते ज्ञानदेव तुम्हायसे. ज्ञानोबर आहे आधी बद्ध होते मग नंतर ज्ञानी झाले असं आहे का महाराज. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव. जन्मताच ऐक नाही जन्मताच ज्ञानोबर आहे सिद्ध दशेमध्ये जन्माला आले महाराज. ज्ञानोबर आहे उपजतच ज्ञानी आहेत महाराज स्वयंभ ज्ञानी आहेत ऐक नाही. बंधन मुक्त कासया म्हणावे बंधन ते नाही ठावे. ज्ञानोबर आहे ज्ञानी यांचे शिरोमणी आहेत. ज्ञानोबर आहे मोठे कशामुळे आहेत सांगा बरं. ज्ञानोबर आहे ज्ञानी आहेत हे तर आहेच आहे पण ज्ञानोबराने आपल्या जवळचं ज्ञान तुम्हा आम्हाला दिलं महाराज म्हणून ज्ञानोबर आहे मोठे आहेत. एक गुरु शिष्य होते जेवायला गेले एका घरी गेले जेवायला गेल्यानंतर पंक्तीच्या मालकाने गुरुला 500 रुपये दिले शिष्याला 200 रुपये दिले. मग ते गुरु शिष्यामध्ये भांडण सुरू झालं. शिष्य गुरुला भांडू लागला. गुरु महाराज तुम्हाला 500 दिले मला 200 दिले असं का. मग गुरुने सांगितलं जेव्हा बाळा जेव्हा मी तुला शिकवलेलं ज्ञान तू दुसऱ्याला शिकवतील तेव्हा तुला माझ्याप्रमाणे दक्षिणा मिळेल म्हणे. विठ्ठल विठ्ठल मनुष्य मोठा केव्हा होतो महाराज. आपल्या जवळची विद्या जे जे आपणाशी ठावे इतराशी सांगावे शहाणे करून सोडावे सकळजन. जेवढं आपल्याला ज्ञात आहे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. नाही तर इतकी माणसं कृपण असतात महाराज काय काय आपल्या जवळचं ज्ञान दुसरा सांगतच नाहीत ऐक नाही. विद्या कोणती असो भजन असो पक्वाच असो किंवा ब्रह्मविद्या असो लपून ठेवतात. काय उपयोग आहे का महाराज. विद्या लपून ठेवली तर ब्रह्म राक्षस होतो महाराज. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबर आहे मोठे आहेत. कशामुळे मोठे आहेत. ज्ञानोबराने आपल्या जवळचं ज्ञान तुम्हा आम्हाला दिलं म्हणून ज्ञानी यांचा शिरोमणी वंदे जो का पूज्यस्थानी. अभंग पुष्कळ मोठा आहे महाराज. हे अभंगावर महिनाभर कीर्तन करता येईल महिनाभर आहे की नाही. पण आपल्याला फक्त आता 20 मिनिटं शिल्लक आहेत आपल्याला वेळेचे. आपल्या वेळेमध्ये जसं गीताशास्त्र 700 श्लोकामध्ये आहे पण संजयाने एका श्लोकात सांगितलं यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो भूतिर ध्रुवा नितिर मतिर. झाली गीता संपली महाराज. तसं वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला बोलावं लागणार. माऊली नाथ महाराज वर्णन करतात वंदे जो का पूज्यस्थानी. ज्ञानोबर आहे त्रैलोक्यामध्ये पूजनीय आहेत महाराज. त्रैलोक्यामध्ये स्वर्गामध्ये पूजनीय आहेत मृत्यूलोकामध्ये पूजनीय आहेत. ज्ञानोबर आहे पूज्य आहेत. त्रैलोकी मात जयाची ओ त्रैलोकी मात जयाची त्रैलोकी मात जयाची उदार भक्त त्रैलोकी मात जयाची त्रैलोकी मात जयाची
पूजने पूज्य आहेत. उदार भक्त त्रैलोक्य माता जयाची. स्वर्गातल्या देवता ज्ञानोबऱ्यांचं गायन करतात, भजन करतात. स्वर्गातल्या देवता प्रमाण आहेत त्याला. इंद्रचंद्र देव येती, ब्रह्मादिक गीती गाती, यम वरुण बृहस्पती विमाने दाटती. ब्रह्मादिक देवता, यम वरुण कुबेर इंद्रादिक देवता ज्ञानोबऱ्याचं भजन करतात. पाताळातल्या देवता ज्ञानोबऱ्याचं भजन करतात. पाताळामध्ये कोण राहतो? शेष राहतो महाराज, आहे की नाही. इथं मृत्यू लोकांमध्ये ज्यावेळेस समाधी उत्सव ज्ञानोबऱ्यांचा झाला, आहे की नाही, मोठा गजर झाला महाराज. सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय असा जयघोष ऐकल्यानंतर पाताळातला शेष दचकला महाराज. अरे म्हटले काय चालले वर बघावं म्हटले. आणि मग शेष वर आले महाराज, आहे की नाही. ऐकून त्याने चवकला उठीला पाताळीचा शेष म्हटलेला आहे. मग ऐकून विष्णू कीर्तन तयासी आले पै स्पंदन उच्चारित रामकृष्ण मृत्यू लोकाशी आला. शेष महाराज आले सहस्त्रवदन स्तुती करी हरे नमस्कारिले हरी वाहुनिया तुळशी मंजुळी ज्ञानदेवा पूजेले. सहस्त्रवदन स्तुती करी शेष महाराज आले, ज्ञानोबऱ्यांचं स्तवन केलं, तुळशी मंजुळी घेतली आणि ज्ञानोबऱ्यांच्या समाधीला समर्पित केले. विठ्ठल विठ्ठल वंदे जोका पूज्यस्थानी. ज्यावेळेस निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबराय सोपान काका आईसाहेब तीर्थयात्रेला गेले, नामदेवराय सोबत गेले, तेव्हा काशी यात्रेमध्ये काशीला पोचले होते, आपल्या सर्वांना माहिती आहे. मग स्वतः भगवान ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ प्रकट झाले. ज्ञानोबरायांचा हात धरला महाराज. गंगाबाईने तर ज्ञानोबरायांच्या चरणी मिठी मारली गंगा मातेने. आणि मग तिथं एक मोठा यज्ञ चालू होता. आणि त्या यज्ञामध्ये असं ठरलं होतं, यज्ञ अग्रपूजेचा मान कुणाला द्यायचा यज्ञामध्ये असे. म्हणजे सर मग त्यांनी काय केलं, एका हत्तीनीच्या सोंडेमध्ये माळ दिली. ही हत्तीन ज्या महापुरुषांना माळ घालेल तो या यज्ञ पूजेचा अधिकारी ठरेल म्हटले. मग सगळ्यांना वाटलं आता ते हत्तीन मलाच माळ घालेल असं वाटलं सगळ्यांना. सगळे मी मोठा पंडित आहे सगळ्यांना वाटायचं. हत्तीनीनं सगळीकडे पाहिलं महाराज. त्या सभेतून हत्ती निघून गेली. पलीकडे ज्ञानोबरांची दिंडी येत होती महाराज. विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई भजन चालू होतं. दिंडी येत होती. ते हत्तीन ज्ञानोबराय पुढे गेली, दोन्ही गुडघे टेकले, प्रणाम केला आणि ती जी काही माळ आहे पुष्पमाळ ज्ञानोबरांच्या गळ्यामध्ये घातली. विठ्ठल विठ्ठल पण तिथल्या पंडिताला मात्र पटलं नाही. हे पंडित म्हटले काय बरोबर नाही म्हटले. हत्तीन कुणालाही माळ घालेल म्हणे, त्याला काय अर्थ आहे. जर ज्ञानोबरायांनी माऊलींनी ह्या यज्ञ कुंडातून साक्षात भगवान विश्वनाथ प्रकट केले, विश्वनाथाकडून आहुती ग्रहण केली विश्वनाथाने साक्षात यज्ञातली, तर आम्ही माऊलीला सिद्ध मानू म्हटले. भगवान ज्ञानोबराय तिथं आले. विश्वनाथाला प्रार्थना केल्यावर यज्ञ कुंडातून भगवान विश्वनाथ प्रकट झाले आणि ती आहुती ग्रहण केली. सगळ्यांना विश्वनाथाने दर्शन दिलं महाराज. म्हणून अरहंता ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जोका पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. आपण ज्याचं चिंतन करू ते सर्व वस्तू ज्ञानोबा आपल्याला प्राप्त करून देतात महाराज, आहे की नाही. संसारात ज्या वस्तूचं आपण चिंतन करतो ती वस्तू आपल्याला प्राप्त होत नाही. संसारामध्ये आपण पेढा 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 म्हटला, मिळतो का पेढा? मिळत नाही महाराज. पण श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव म्हटलं, भुक्ती मुक्ती फुकाच साठी, ऐक नाही. कोणी तयाकडे न पाहे रे जयाने घातली, मुक्तीची गवादी मिळविली मांदी वैष्णवांची. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. साधक ज्याचं चिंतन करतात, ज्ञानेश्वरीचं चिंतन करतात, गाथेचं चिंतन करतात, पांडुरंगाचं चिंतन करतात, भगवंताचा जप करतात, नामस्मरण करतात, पाठ श्रवण करतात. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. साधकांचा मायबाप दर्शनी हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. एकदा मोठ्या प्रेमानं पांडुरंगाचं आपण भजन करू. विठोबा रखुमाये बार कुमाए
बसा खाली बसा खब्बार भुमाय खब्बार भुमाय पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय चालविली जड भिंती हरली सांगायाची भ्रांती मोक्ष मार्गाचा सांगते ज्ञानोबा माझा ज्ञानोबाने जड भिंत चालवली वैकुंठवासी प्रातस्मरणे गुरुवारी घुले बाबा सांगायचे जड भिंत म्हणजे अविद्येतील तमोगुणाचा परिणाम जड भिंत पण ज्ञानोबाने जड भिंत चालवली का चालवली चांगदेव महाराजांचा परिहार करण्यासाठी चांगदेव महाराजांनी आत्मा ब्रह्मांडात नेला होता 1400 वेळा जगले 1400 वर्षाचे तप्तीतील रहिवासी म्हटलेले 1400 वर्षाचं शरीर जतन केलं महाराज आहे का नाही 1400 वर्ष शरीर जतन केलं पण तुकाराम महाराज म्हणतात वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही समान तो देही बाळकाशी आहे का नाही तर माणसं 80 वर्ष जगतात पण गळ्यात तुळशीची माळ नसते काय अर्थ आहे का त्याला महाराज काहीच अर्थ नाही 1400 वर्ष शरीर जतन केलं 100 वर्ष झाले की काळ यायचे आत्मा ब्रह्मांडात न्यायचे काळ निघून जायचा 14 वेळा असं केलं महाराज चांगदेव महाराजांनी आत्मा ब्रह्मांडात नेला पण माझा आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान मात्र चांगदेव महाराजांना झालं नव्हतं चांगदेव महाराज समाधीमध्ये बसायचे मेलेले जे काही प्रेत आहेत असे ठेवायचे आणि मग 6 महिने समाधीतून बाहेर आल्यानंतर चांगदेव महाराजांनी त्या प्रेताकडे पाहिलं ते प्रेत जिवंत व्हायचे कुठला तरी एक प्रेत जिवंत व्हायचा महाराज ज्याच्याकडे पाहतील त्याच्याकडे हे श्री निवृत्तीनाथ महाराज श्री ज्ञानोबराय श्री सोपान काका श्री आदिशक्ती मुक्ताबाई पैठणहून रेडा बोलवून ज्ञानेश्वरीची रचना करून तापी तीरावर आले पाहिलंय प्रेत जमा केलेले आहेत म्हटले आईसाहेब म्हणतात काय भानगडी तर प्रेत का ठेवलेत म्हटले हे महाराज समाधीतून बाहेर आल्यानंतर कोणा एकाकडे कृपादृष्टीनं बघतात तेव्हा ते त्यातलं एखादा प्रेत जिवंत होतो म्हणे आईसाहेबांनी सांगितलं ही सगळी प्रेत मेलेले जी काही प्रेत आहेत आता जिवंत करून दिली तर तुमची काही हरकत आहे का म्हणे लोकांना वाटलं आईसाहेब तुमचे खूप उपकार होतील म्हटले एक हाड होतं हाड घेतलं ते प्रेतावरून असं फिरवलं आणि फेकून दिलं ते कुत्र्याचं हाड होतं क्या करीत कुत्रं जिवंत झालं आणि ते सगळे मेलेली माणसं झोपेतून उठावी तशी जागे झाली महाराज आहे की नाही उठल्यानंतर झोपेतून उठल्यानंतर माणूस काय करतो सदरा घालतो गुंड्या लावतो फेटा घालतो आहे की नाही काष्टा सुटला असं तर काष्टा घालतो आहे की नाही झोप आणि मग ते सगळे जागे झाले गजर केला महाराज ज्ञानेश्वर महाराज की आदिशक्ती मुक्ताबाईंचा गजर केला ज्ञानोबराचा गजर केला समाधीतून चांगदेव महाराज उठले म्हटले का रे कुणी आज मेलं नाही का म्हणे या 6 महिन्यामध्ये म्हटले मेले होते म्हणे पण काय झालं 4 भावंड आले होते म्हटले त्यातली एक धाकटी आहे म्हणे मुक्ताबाई किती वय होतं म्हणे त्यांचं तुमचं वय किती आहे 1400 आहे म्हटले 2 शून्य पुसा 14 राहिले निम्म करा 7 राहिले 7 वर्षाची मुक्ताबाई आहे म्हणे आणि त्या मुक्ताबाईने सगळे जी काही मेलेले माणसं आहेत जिवंत केले चांगदेव महाराज मोठे होते महाराज ज्ञानी होते त्यांना कळालं आपल्यापेक्षा कोणीतरी सिद्ध महात्मे मृत्यू लोकांमध्ये अवतरण शरण गेलं पाहिजे शिष्याने सांगितलं काय शरण जाता म्हणते पत्र पाठवा म्हणे एक पत्र लिहायला घेतलं महाराज ते काही पेन काय पुढं सरकतच नव्हता शिष्य म्हणाले का रे त्या पेनामध्ये शाई नाही का म्हटले नाही म्हणे शाई तर भरून ठेवली आहे पण जिथून येणार आहे ते वरचा मधला रिकामा असेल तर काय करायचं म्हटले आणि मग चिरंजीव लिहावं का आशीर्वाद द्यावा ऐक नाही संभ्रम पडला आशीर्वाद देता येत नाही त्यांचा अधिकार खूप मोठा आहे महाराज तीर्थस्वरूप लिहिता येत नाही वय लहान आहे त्यांचं काय लिहावं कोराच कागद जो आहे शिष्यातर्फे पाठवला मुक्ताबाई म्हणतात 1400 वर्ष जगले पण कोरेच राहिले निवृत्तीनाथ महाराज म्हणतात कोरा कागद चांगला त्याच्यावर काय लिहिलं तर परत त्याच्यावर काही लिहिता येत नाही कोरा आहे म्हणजे अंतःकरण शुद्ध आहे फक्त तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला की मुक्त होणार म्हटले आणि मग चांगदेव महाराज वाघावर बसून आले सापाचा चाबूक केला आणि चांगदेव महाराजांचा वाघ जमिनीहून चालत नव्हता
आपल्या गाड्या जमिनीहून चालतात महाराज, आहे का नाही? पेट्रोल लागतं तिला, जमिनीहून चालतात. पण चांगदेव महाराजांचा वाघा आकाश मार्गाने जाऊ लागला. ज्ञानोबराई चारी भावंड, मार्गशीर्ष महिना होता, सकाळची वेळ होती, थंडीचे दिवस होते, कोवळ ऊन खात बसले होते महाराज. लोकांनी सांगितलं महाराज विश्रांती वडाजवळ आलेले आहेत महाराज. मग महाराजांनी काय केलं? चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गेचा सांगाती ज्ञानोबा माझा. ज्ञानोबाने भिंत चालवली. ज्ञानोबाने भिंत चालवल्यानंतर चांगदेव महाराजांनी काय केलं? मातीची भिंत आहे, मातीची भिंत विरघळून जाईल म्हणून माया नदी सोडली महाराज. पण ज्यांचं नाव घेतल्यानंतर माया राहत नाही, तिथे माया नदी काय करणार आहे महाराज? ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. ती माया नदी काय करू शकली नाही. मग ती भिंत अशी वरून येऊ लागली, आहे की नाही? चांगदेव महाराजांचा वाघ असा खाली. गुरुवर्य बाबा सांगत असतात, चांगदेव महाराजांना वाटलं भिंत वरून येते, अंगावर पडली तर मरावं लागेल म्हटले, शरण गेलेलं बरं आहे म्हटले. आले लोटा अंगणी चांगदेव, आहे की नाही? सांगितलं ती चांगली काय 65 वव्या लिहिल्या, 4 विद्या, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 14 विद्या, 64 कळा तुम्ही शिकल्या. पण 65वी ब्रह्मविद्या रूपी कळा जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही मुक्त होऊ शकत नाही. मुक्ताबाईने कृतार्थ केलं. चांगदेव म्हणे आज जन्म आलो, गुरुपुत्र झालो. मुक्ताईचा महाराज सांगता मोक्ष मार्गेचा सांगाते ज्ञानोबा माझा. आमचे ज्ञानोबा आहे मोक्ष मार्गाचे सांगाते आहेत महाराज. साधकाला हाताला धरून ज्ञानोबा आहे मोक्ष प्राप्तीची प्राप्ती करून देतात. मोक्ष मार्गाचा सांगाते ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांती रूपी प्रगटाला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबाने रेड्याच्या मुखातून वेद बोलविला. का बोलवला आपल्याला माहिती आहे. पैठण क्षेत्रामध्ये 4 भावंड गेली आणि शुद्धीपत्राची मागणी करू लागली. त्यास ब्राह्मणाने सांगितलं तुम्हाला शुद्धीपत्र प्राप्त होऊ शकत नाही म्हणे, तुम्ही एकच करा, तीव्र अनुतापे करावे भजन, गो खर श्वान वंदून या. तुम्ही फक्त भजन करा म्हटले, तुम्हाला शास्त्रामध्ये प्रायश्चित्त सांगितलं नाही. ठीक आहे मान्य आहे म्हणे आम्हाला. पण त्यांची नावं मात्र गोड होती. लोकांना वाटलं काय नावं आहेत म्हटले. श्री निवृत्तीनाथ, श्री ज्ञानदेव, श्री सोपान काका, श्री मुक्ताबाई, किती नावं गोड आहेत म्हटले. त्यातलं एक भटजी म्हणाला नावामध्ये काय असतं म्हटले. ह्या रेड्याचं सुद्धा नाव ज्ञाने आहे म्हटले. ज्ञानोबराय म्हणतो ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. त्यावेळेस तो भटजी म्हणतो नक्कीच याच्या वडिलांनी विचारसागर शिकवला असेल म्हणे म्हणून ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा असं बोलतो म्हणे. नाही मग मारिता आसूड मैशियाचे पाठी म्हणजे परीक्षा बघायची, तुझा आत्मा आहे ना हा, मग काय करा. त्या रेड्याच्या पाठीवर आसूड मारला महाराज. तोची वळ उठीत ज्ञानदेवा. रेड्याला काय झालं नाही महाराज, पण ज्ञानोबरांच्या पाठीवर वळ उठला. काय काय सार्वत्म्यता आहे ज्ञानोबरांची पहा. सर्व भूतामध्ये मीच व्याप्त आहे. काय प्रचिती आहे ज्ञानोबरांची, मीच आहे त्याच्यामध्ये. तो वळ उठला. लोकांना खरं नाही वाटलं, बंगाली विद्या आहे म्हटले. पण ते ब्राह्मण म्हणाले जर तुम्ही माऊली हे रेड्याच्या मुखातून वेद बोलवाल तर तुम्हाला प्रमाण मानू. शांतीब्रह्म गुरुवर्य बाबा सांगतात काय त्या ब्राह्मणाचं दुर्दैव आहे की नाही. कमीत कमी असं म्हणायला पाहिजे होतं आमच्या मुखातून वेद बोलवा, पण रेड्याच्या मुखातून वेद बोलवा असं म्हणाले, म्हणजे रेड्यापेक्षा कमी आले. विठ्ठल विठ्ठल. माऊलीने काय केलं. होता कृपा तुमची पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत महिमा आगाध. रेड्यामुखी वेद बोलविला. जेव्हा रेडा वेद बोलू लागला तेव्हा सर्व ब्राह्मणांनी आपल्या घरातल्या वेदाच्या पोथ्या आणल्या आणि रेड्याच्या मुखातून शुद्ध करून घेतल्या. विठ्ठल विठ्ठल. अजूनही पैठणला वेदाच्या पोथीमध्ये खाली सही केलेली आहे. इदम पुस्तकम महिष मुखात शुद्धीकरणम असं लिहिलेलं आहे महाराज. म्हणजे आमची वेदाची पोथी रेड्याच्या मुखातून आम्ही शुद्ध करून घेतलेली आहे. रेड्यामुखे वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबाने जगाने खूप त्रास दिला महाराज. ज्ञानोबाचं दर्शन झालं तरी लोक विटाळ मानायचे. ज्ञानोबांना मधुकरी दिली नाही. शास्त्रामध्ये याज्ञवल्क स्मृतीमध्ये प्रायश्चित्त होतं. संन्यास घेऊन परत गृहस्थ आश्रम स्वीकारल्यानंतर त्याला याज्ञवल्क स्मृतीमध्ये प्रायश्चित्त सांगितलंय. पण तरी सुद्धा ह्या आळंदीतल्या गावंडळ ब्राह्मणांनी देहांत प्रायश्चित्त सांगितलं महाराज.
एवढं जरी असलं तरी ज्ञानोबाने कुठेही त्याची वाच्यता केली का महाराज? नाही महाराज. ज्ञानेश्वरीत कुठं लिहिलंय का असा असा आम्हाला त्रास झाला, मधुकरी दिली नाही, आमचा विटाळा मांडला आहे की नाही? एकदा तर असं झालं महाराज, एक जो ब्राह्मण आहे आपल्या मुलाला मुलगी बघायला चालला होता आणि सकाळ सकाळी माऊलीचं दर्शन झालं. तो माऊलीला म्हणाला, माऊली तुमचं दर्शन झालंय, आता माझ्या मुलाला मुलगीच मिळणार नाही. म्हटलंय कशाला राहता म्हणे आळंदीमध्ये, असा तो मानू लागला. माऊलीला बोलू लागला, रागावला. ज्ञानोबांना वाईट वाटलं, माझा जर जगाला त्रास होत असेल तर कशाला राहायचं म्हणे आळंदीमध्ये आहे की? योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा टाटी लावली महाराज. पण ज्ञानोबांनी कधी उच्चार केला का हो महाराज? नाही. घेऊन ये जळाचे लोट, आलिया नदी नदाचे संगाट, करी वाढ पोट समुद्र जेवी आहे की नाही? किती नदी येऊ द्या, नद येऊ द्या, समुद्र आपलं पोट मोठं करतो महाराज आहे की नाही? तुका म्हणे वाव पोटी, जगाचे अपराध संत महात्मे सहन करतात महाराज. शांतीरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबाचा सगळ्यात मोठा महिमा कोणता असेल? ब्रह्मसाम्राज्य दीपिका, वर्णियेली गीतेची टीका, विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबाने भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी गीतेवर टीका केली महाराज ऐकले. आता माऊलींची परंपरेचा जर आपण विचार केला तर एक शिष्य आणि एक गुरु ही परंपरा आहे माऊलींची. पण माऊली निवृत्तीनाथांना म्हणतात, ज्ञानोबा निवृत्तीनाथ महाराज, आपण जर ही परंपरा ठेवली तर जगाचा उद्धार केव्हा व्हायचा? भगवान आदिनाथांनी मच्छिंद्रनाथांना उपदेश केला, मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना, गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना, गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना, निवृत्तीनाथांनी ज्ञानोबांना उपदेश केला. पण माऊली म्हणतात, आता एक शिष्य एक गुरु ही परंपरा आपल्या ठेवायची नाही. अशीच जर आपण परंपरा ठेवली तर जगामध्ये जेवढी लोकसंख्या आहे तेवढे मला अवतार घ्यावे लागतील आणि जगाचा उद्धार करावा लागेल. म्हणून नाही, ही परंपरा आता आपल्याला खंडित करायची महाराज. हा ज्ञानोबांचा पुरुषार्थ आहे महाराज. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मचे केले, रामा जनार्दनी पायी टकची ठेले. जी ब्रह्मविद्या भगवान आदिनाथांनी पार्वती देवीच्या कानामध्ये, क्षीरसागरामध्ये, क्षीरसमुद्रामध्ये एकांतामध्ये सांगितलं, ते परब्रह्म तत्व ज्ञानोबरांनी मराठी भाषेमध्ये तुमच्या आमच्यासाठी आणलं महाराज. किती ज्ञानोबरांचे उपकार आहेत. केला जगासी उपकार तारी येले नारी नर. नाथ महाराज वर्णन करतात, ब्रह्मसाम्राज्य दीपिका, वर्णियेले गीतेची टीका. ज्ञानोबरांनी गीता वर्णन केली, लिहिली नाही. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला, सखे 1272 ते टीका केली ज्ञानेश्वरी. ज्ञानोबांनी गीता वर्णन केली, सच्चिदानंद बाबांनी लिहिली आहे की नाही? ब्रह्मसाम्राज्य दीपिका, वर्णियेली गीतेची टीका. ही अक्षर आहेत महाराज. जसं समर्थाच्या पंक्तीमध्ये बसल्यानंतर खालच्या मजल्यामध्ये वरच्या मजल्यामध्ये सारखेच पदार्थ असतात, तसं ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आपण श्रवणे पठने अर्थे मोक्षची लाभ. श्रवण करा, अर्थाचं चिंतन करा, पारायण करा. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. ज्ञान होय अज्ञानासे ऐसा वर या, टिकेशी ज्ञान होय मुडा, अति मूर्ख त्या दगडा, वाचेल जो कोणी जणी त्याशी लोटांगणी. आपल्या ज्ञानेश्वरी वाचता येत नसेल, ज्यांना लिहायला वाचायला येत नसेल, त्यांनी ज्ञानेश्वरीचे ओव्याचे 4 तुकडे आहेत महाराज. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. तर त्या 4 तुकड्यावर आपण फक्त एवढा उच्चार करा, श्री ज्ञानदेव 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 श्री ज्ञानदेव. असं पारायण केलं त्याला वाचायला आल्याशिवाय राहणार नाही महाराज. तो एक दिवस पारायण करेल. माऊलीचा महिमा असा आहे, माऊलींच्या दरबारामध्ये डोळस माणसं ज्ञानेश्वरी पाठ करतील यात विशेष नाही, आंधळे माणसं ज्ञानेश्वरी पाठ करतात. हा माऊलींचा महिमा आहे महाराज. ब्रह्मसाम्राज्य दीपिका, वर्णियेली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. आमचे ज्ञानोबा विठोबाचे प्राण सखे आहेत. नवे नवे मूर्तिमंत पांडुरंगच आहेत. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, तो आणि मी नाही तुझा ज्ञानदेव आत्मा माझा. विठोबाचा प्राण सखा असल्यामुळेच ज्ञानोबा आहे. दर आषाढी एकादशीला सगळे लाखो वारकरी घेऊन पंढरपूरला चालत जातात आणि पांडुरंगाचं दर्शन करतात. आणि विठोबाचा प्राण सखा असल्यामुळेच पांडुरंग परमात्मा सगळ्या वारकऱ्याला घेऊन, पुंडलिकरायला घेऊन, नामदेवरायांना घेऊन आनंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोबाच्या वारीला येतात महाराज. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या अंतकरणातली भावना अभंगाच्या शेवटच्या गुरु सेवे लागी जाण, गुरु सेवे लागी जाण, शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 नाथ महाराज आपल्या अंतकरणातली सेवेची भावना प्रकट करतात. गुरु सेवेलागी जाण शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. आमचे ज्ञानोबा त्रैलोक्याचे जीवन आहे. त्रैलोक्याचे जीवन भगवान महाविष्णू आहेत महाराज. भगवान महाविष्णू पालनहार आहेत. ब्रह्मदेव सृष्टीची उत्पत्ती करतात. भगवान शंकर सृष्टीचा नाश करतात. भगवान महाविष्णू सृष्टीचं पालन करतात. तेच महाविष्णू ज्ञानोबरांच्या रूपानं प्रकट झालं म्हणून त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा त्रैलोक्याचं जीवन आहे. आणखी एक सांगतो, आळंदीमध्ये मनुष्य कुठलाही मनुष्य उपाशी राहत नाही. त्याचं कारण आहे त्रैलोक्याचे जीवन असणारे जर ज्ञानोबरे आहेत तर आळंदीमध्ये उपाशी राहील का कोणी महाराज? त्रैलोक्यातल्या सर्व लोकांना ज्ञानोबरे जीव घालतात. आळंदीत कोणी उपाशी राहील का महाराज? कोणीच राहणार नाही. त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. गुरुसेवेलागी जाण शरण एका जनार्दन. नाथ महाराज सांगतात तद्विद्धी प्रणिपातेने परिप्रश्न सेवया उपदेक्षते ते ज्ञानम ज्ञानीनच तत्वदर्शिना. अशा श्रीगुरूंची ज्ञानोबऱ्यांची आम्हाला सेवा घडावी. तनु मनु जीवे चरणासे लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. म्हणून आपल्या ज्ञानोबऱ्यांची सेवा करायची आहे की नाही? काय करायचं नाही, फक्त ज्ञानोबऱ्यांच्या वारीला यायचं महाराज आहे की नाही? हे पंढरीहुनी सोपे भू वैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया. नुसतं आळंदीला आपण कार्तिकी वारीला आलो रे आलं की वर्षभर आपली बॅटरी चार्जिंग होते महाराज आहे की नाही? ते परत डाऊन होतच नाही बॅटरी आहे की नाही? वर्षभर चार्जिंग होते. मग सुखानं सुखे करावा संसार. मग सुखानं संसार करा. फक्त आळंदीला कार्तिकी महिन्यामध्ये माऊलींची यात्रा करा. माऊलींच्या समाधीचं दर्शन, इंद्रायणीचं स्नान, प्रदक्षिणा, कीर्तन श्रवण, भजन, नामस्मरण, काकडा, पारायण एवढा सगळा विधी केला. ज्ञानोबा आपल्याला मुक्त केल्याशिवाय राहत नाहीत. नाथ महाराज सांगतात गुरु सेवेलागी जाण शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 जय 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम जगद्गुरु जोग महाराज. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितो असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे. मध्ये क्षमा करणे संते नवे अंगभूत युक्ती नवे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. खाली बसा खाली बसा खाली बसा. वाकुडी खाली बसवा त्यांना. उठू नका खाली बसा. नाही विचारिला धिकार.